तुळशीचे वृंदावन डोक्यावर घेऊन चालणारी ही वारकरी माय ही फक्त वारी नाही, हा श्रद्धेचा, भक्तीचा आणि प्रेमाचा सोहळा आहे. अशीच असते आपल्या वारीची परंपरा. पुण्यात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. त्याचवेळी माझ्या छोट्याशा भाचीने श्रद्धेने डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले. हे पाहून अनेक वारकरी आणि भाविक त्या तुळशी वृंदावनाला नमस्कार करत होते. त्यावेळी मनात एकच विचार आला, भक्तीला वयाचं बंधन नसते. निरागस मनातील श्रद्धा किती सुंदर असते याचा हा अनुभव आहे. टाळ मृदुंगाचा नाद, विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीने भरलेले वातावरण हे सगळं पाहताना मन आपोआप विठ्ठल माऊलीच्या चरणी नतमस्तक होतं. असे संस्कार, अशी श्रद्धा आणि अशीच भक्ती आपल्या पुढच्या पिढीत कायम राहो हीच विठ्ठल चरणी नम्र प्रार्थना. माऊली कसं वाटतंय? मोठ्याने बोला माऊली, ऐकायला येत नाही एवढ्या गोंधळात. माऊली चांगलं वाटतं ना? छान वाटतं ना? हा, काय म्हणताय? बरं आहे. विठ्ठल रुक्माईची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.